आपण गेल्या खेपेला मनुस्मृती सार्थ व सभाष्य संपादन परमपूज्य वरदानंद भारती यांच्या ग्रंथातील शिक्षा कशी या आरोपीला किंवा न्यायाधीशांना दिला तो कर्माचा सिद्धांत या हिराबाई ठक्करांच्या पुस्तकातील त्या न्यायाधीशांची कथा आपण पाहिली. आज आपण त्याच्या पुढचा किंवा कर्मविपाक असं म्हटलं जातं त्याबद्दलची पुढची भाग आपण वाचूया. न्यायपद्धती ही आपल्याकडे फार प्राचीन कालापासून सुव्यवस्थितपणे अंगीकारली होती. इंग्रजांनी त्यांच्या पद्धतीची न्यायालय हिंदुस्थानात आणली आणि रूढी केली. पहिले इंग्रजी न्यायालय कलकत्त्याला स्थापित झाले त्यावेळी त्या पहिल्या न्यायाधीशाने म्हटलं आहे की येथे कुणी शपथ घेतल्यावर खोटे बोलत नाही. त्यामुळे आपल्या पद्धतीचे न्यायालय येथे कितपत चालेल याची शंका वाटते. पण मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने इंग्रजी न्यायालय प्रस्थापित करून दाखविली आणि भरभराटीसे आणली. स्वराज्यप्राप्तीच्या 50हून अधिक वर्षात आपण काही सुधारणा करू शकलो नाही. इंग्रजी प्रथा जशाच्या तशा चालू ठेवल्या. परंपरा काय आहे ते न पाहिल्याने हे असे झाले. यावेळेस मला सांगितलं आठवतं आहे गांधीजींनी 1925 साली एक सभेमध्ये कुठे सांगितलं होतं की आजची जी पोलीस व्यवस्था आणि न्यायव्यवस्था आहे त्यापेक्षा 50-60 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वीची पोलीस व्यवस्था आणि न्यायदान व्यवस्था कितीतरी पटीने चांगली होती. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात जी आलेली न्यायदान पद्धती की हे नव्हती. कारण त्याचं हे होतं असं की खोटी साक्ष कोण देतच नव्हतं. वकील हा भानगडच त्यात नव्हते. प्रत्यक्ष न्यायाधीश त्यांना विचारायचे आणि खटला चालायचा. तारखाही जास्ती पडत नव्हत्या. आजच्या आज वर्षानुवर्ष नुसत्या तारखा घेत जातात पडत जातात, काम काही होत नाही. आणि आज आपण कित्येक हजार केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. आधुनिक न्यायपद्धती अशी उपहासावर ठरते. याच्या मुळाशी वरवर मानवतावादी म्हणून गोंडस वाटणारा एक विचित्र नियम गृहीत धरलेला आहे. 100 अपराधी दंडा वाचून सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्यास शिक्षा होता कामा नये. मनूचा नियम असा गबाळा नाही. अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे आणि निरपराधाला शिक्षा होताच कामा नये असा मनूचा दड्डक आहे. खोटे बोलणार नाही म्हणून पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घेणे आणि आवर्जून खोटे बोलणे ही जणू आजच्या न्यायालयातील रूढी बनली आहे. अधिवक्ता साक्ष देणारा त्याचे धडे देऊन ठेवत असतो. इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी करून ठेवले पुराव्यासंबंधीचे विधी नियम आपण न्यायालयात जसे तसे अंगीकारले आहेत. त्यामुळे न्यायदान पद्धती विश्वसनीय राहिली नाही. न्यायावरील विश्वास वाढावा म्हणून 2-3 सूचना लक्षात घेणे योग्य ठरेल. अशा सूचना या वरदानंद भारतीने केल्या आहेत त्या आपण पाहूया. मनुष्यहत्या, बलात्कार, देशद्रोह आणि दरोडा या अपराधातील आरोपीला संशयाचा लाभ मिळता कामा नये. त्याला प्रतिभू म्हणजे जामीन ही मिळता कामा नये. त्याला उण्या अधिक प्रमाणात कठोर वाटेल अशी शिक्षा झालीच पाहिजे. उच्च न्यायालय आणि वरिष्ठ न्यायालय यांच्यातील निर्णय पूर्णपणे उलटसुलट होऊ नयेत, परस्पर विरुद्ध होऊ नयेत. फार तर शिक्षेचे स्वरूप उणे अधिक व्हावे. अधिवक्त्यांना 3पेक्षा अधिक दिवस वाढवून मिळणार नाहीत असा नियम असावा. न्यायाधीश स्वतःच्या सोयीसाठी यानंतर एखादा दुसरा दिवस वाढवू शकेल पण ती सवड अधिवक्त्यास नसावी. एवढे जरी केले तर मनूच्या भूमिकेच्या बरेचसे जवळ जाता येईल आणि तेच हिताचे ठरेल. न्यायापुढे सर्व सारखे ही गोष्ट तत्वता योग्य आहे. पण ज्याला धनाचे, बलाचे वा सत्तेचे सहाय्य आहे त्याने केलेल्या अपराध आणि सामान्याने केलेले अपराध याचे मोजमाप सारखेच असणे अयोग्य आहे. खरे तर अन्यायच आहे. धनादींचे बल ज्याच्याजवळ आहे त्याला अपराध करणे सहज शक्य असते आणि त्याच बळावर त्याला ते लपवताही येतात. सामान्य माणसाला तशी संधी नसते. म्हणून न्याय सामान्यांच्या संबंधित सौम्य आणि बलदंडांच्या विषयी अधिक कठोर असला पाहिजे. म्हणून हे धोरण नेमकेपणाने सांभाळले आहे. सामान्याने केलेल्या अपराधाला एक कारशापण दंड असेल तर तोच अपराध राजाने केल्यास त्याला 1000 दंड केला जाईल असे मनू म्हणतो. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण यांना म्हणून एकाच अपराधासाठी चढत्या शिक्षा सांगितल्या आहेत. ब्राह्मणाला तर शूद्राच्या 64-65 पट वा 128 पट शिक्षा सांगितल्या आहेत.
कारण ब्राह्मण चांगल्या वाईटाचे शास्त्रशुद्ध ज्ञान असलेला आहे. समाजापुढे सदाचरणाचा योग्य आदर्श ठेवण्याची दायित्व त्याच्यावर आहे. म्हणून तो अधिक शिक्षेस पात्र असला पाहिजे असे मनु सांगतो. समाज सर्वकाळ आणि सुस्थितीत राहायचा तर त्यासाठी समाजातील एक गट विद्वान, निस्वार्थी, निर्लोभी, सात्विक आणि विवेकी असलाच पाहिजे. हे गुण काही केवळ बाह्य संस्कार निर्माण होत नाहीत, त्याला अनुवंशाचाही आधार असावा लागतो. मानवी स्वभाव लक्षात घेता हे सद्गुण गौरवास्पद आहेत, भूषणभूत आहेत असे त्या व्यक्तीला स्वतःला वाटत असले पाहिजे. इतरांनाही तसे असणे आदरणीय मानले पाहिजे. तसे नसेल तर समाजात आदर्श म्हणून काही उरणारच नाही आणि समाज विस्कळीत होईल. स्वार्थ बळावेल, संघर्ष वाढेल. ब्राह्मण हा असा गट आहे आणि तो तसाच राहण्यासाठी म्हणून त्यास काही सुविधा सोयी दिल्या आहेत आणि त्याचा मान न राखण्यास शिक्षाही सांगितल्या आहेत. कधीकधी त्या शिक्षा कठोरही आहेत. अपराध आणि दंड याचे स्वरूप लक्षात घेता दंड जो जो कठोर तो तो अपराधाचे प्रमाण उणावत जाते आणि दंड जो जो सौम्य तो तो अपराधातील क्रौर्य आणि अपराधातील प्रमाण वाढत जाते असे जळून येते आणि शेवटी मानवताच याचा बळी ठरते. या वास्तव मानवतेच्या रक्षणासाठी दंडाची कठोरता स्वीकारणे योग्य आहे. अपराधाकडे माणूस म्हणून पाहणे हे समष्टीच्या दृष्टीने हिताचे नाही. ही जाणीव मानवतावादी ठेवतील तर बरे, नाहीतर आतंकवाद कसा बळावतो आणि त्यापैकी निरपराध व्यक्ती किती भरडल्या जातात हे आपण प्रत्ययी अनुभवत आहोत. 1-2 दिवसापूर्वीच आम्ही काही कारणासाठी मिरजेला गेलो होतो. येताना वाडीला जायचं ठरवलं आणि वाडीला ग्रामपंचायत आहे, तिथं दुसरं उत्पन्नाचं काही साधन नाही आहे. फक्त ज्या गाड्या येतात ज्या बाहेरून त्या गाड्यावर त्या पूर्वी 20 रुपये कार असेल तर 20 रुपये घेत होते. ते पार्किंग म्हणा सगळ्या सुविधा त्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या आहेत त्यासाठी. तो जर त्यांनी 50 रुपये केला. आमच्यावर एक ग्रस्त होते, ते म्हणले 20 रुपये दिले, अरे पावती देऊ नको, ठेव तुझ्याकडेच. म्हणजे आपणच भ्रष्टाचाराला वाव देतो आणि आपण देवाच्या दर्शनाला चाललो आहे. आध्यात्मिक वावताना वावरले ती व्यक्ती होती आणि अशा व्यक्तीने म्हणणं आणि दुसऱ्याला लाच घेण्यास प्रवृत्त करणं म्हणजे खरं म्हणतं तर लाच देणारा घेणारा दोषी आहे, तसा असं म्हणणारासुद्धा दोषी आहे. मी म्हटलं मला तुमचं वागणं काही पसंत पडलं नाही आहे. आपण 50 रुपये त्याला द्यायला पाहिजे होते. ती पावती तो देणार होता आणि ते शासनाकडे जमा होते त्याच्या रकमेतून होणारं. मग त्याच्यावर एखादी माझ्याकडे मल्ल्यांनी केली की दर एवढे कशाला वाढवायला पाहिजेत, सर्वांना परवड असं दिलं पाहिजेत. जे तुम्ही गाडीने येता 100, 500, 1000, 2000 पेट्रोलसाठी खर्च करता, आले की ते चैनीत हॉटेलमध्ये जेवता आणि 20चे 50 केले तर ते जड वाटावेत असं काही मला वाटत नाही आहे. अशी ती मल्लिनती करणंसुद्धा की दर शिक्षासुद्धा परवडेल असे ठेव. अर्थात करतानासुद्धा त्या करूनच केलेल्या असतात की दंड हा जादा का ठेवायचा की त्या दंडाचं शिक्षेचं भय वाटलं पाहिजे आणि तो अपराध करायला त्यांनी प्रवृत्त होणे हा त्यातला मुख्य उद्देश आहे. पुढे जाऊया, आता वाचूया. न्यायदान व्यवस्थित होत आहे की नाही, समाजातील सर्व घटक आपापल्या मर्यादित वागत आहेत की नाहीत हे पाहण्याचे कर्तव्य राजाचे आहे. अमात्य संस्था आणि गुप्तचर संस्था यांच्याद्वारे राजा हे कर्तव्य पार पडू शकतो. धर्माला राजाचाही राजा मानले आहे ते यासाठीच. अथर्ववेदात तर राजसंस्थेला सर्वतोपरी मान्यता देऊनही शासनाचे नियंत्रण करणाऱ्या सभा, समित्या आणि नरिष्ठा अशा लोकसंस्था उल्लेख केल्या गेलेल्या आहेत. पौरजन पदातून म्हणजे नागरिक आणि ग्रामीण लोकातून त्यातील सदस्य निवडले जात. पूर्वी आपल्याकडं खेड्यागावामध्ये ग्रामपंचायत म्हणजे पंचायत नाही पंच काहीतरी असायचे, ते एक 5 जण त्यात निवडलेले असायचे आणि त्या प्रत्येक जातील ती व्यक्ती ती पंच म्हणून निवडली जाते आणि न्यायदान त्यांच्या पुढं होत असं आणि लगच होत असं आणि त्यामुळे त्या प्रत्येक जातीतले लोक घ्यायचे होते आणि ती एक छान पद्धती न्यायदान पद्धती जी ब्रिटिश पूर्व भारतात होती ती वाखाणण्यासारखीच होती. न्याय लवकर मिळत होता, आणखीन कुणाला तिष्ठत राहावं लागत नव्हतं. लोकातून यातील सर निवडले जात. ही एक प्रकारे लोकनियंत्रित राजसत्ताच आहे. नावे भिन्न असली तरी ती आजच्या लोकसत्तेचे स्वरूप तत्वता तरी तसेच आहे. पण धर्मशास्त्रांची मूलभूत तत्वे नाकारल्यामुळे हत्यारे, डाकू, दुर्वर्तनी, क्रूर, भ्रष्टाचारी निवडून येतात
आणि सभास्थानी आरडाओरडा गोंधळ एवढेच नव्हे तर मारामारी होते, रक्तपातही होतो, सामानाची मोडतोड होते, ते निराळीच. कुलशील आणि सदाचरण न पाहण्याचा हा परिणाम आहे. आज आपण पाहतोय लोकसभा म्हणा, विधानसभा म्हणा किंवा कुठल्या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत जिथं कायदा आणि नियमन केलं होतं त्या ठिकाणचं काल 2-4 दिवशी पहा की एका व्यक्तीला भ्रष्टाचारी आहे किंवा काही आर्थिक गुन्हा केलेला आहे म्हणून त्याच्या समर्थनार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरतात आणि शासनाचा धिक्कार करतात. हे किती गैर आहे. हे लोकशाहीतच चालू शकतं, राजशाहीत तसं चाललं नसतं. शासन व्यवस्था चालविण्यातील प्रत्येक त्या विषयाचा जाणकार, कुलीन, निर्लोभी, सदाचरणी असावा असा कटाक्ष म्हणूनही ठेवला आहे. ही कुलीनता क्षुद्राती ती असू शकते. अगदी तो क्षुद्र आहे किंवा अगदी अत्यंत शेवटच्या ह्यातला असला तरी त्याच्याकडं ही कुलीनता असतेच असते. हे सर्व एकत्र असले, राजापासून कनिष्ठतम अधिकाऱ्यापर्यंत सर्वांचीच वागणूक न्यायनीतीला धरून असली, हे सर्व आपापल्या विषयात तज्ज्ञ आणि कर्तव्यदक्ष असले म्हणजे शासन उत्तम रीतीने चालते. प्रजाहिताला कोणताही बाध येत नाही. व्यक्ती, कुटुंब आणि समाज आपापल्या परीने प्रगत आणि समृद्ध राहू शकतो. शासनातील कोणत्याही पदावरील अधिकारी कर्तव्यभ्रष्ट ठरला, भ्रष्टाचारी, शोषक, पीडक झाला तर त्याला पदावरून तत्काळ खाली उतरून योग्य ते शासन केले पाहिजे असे म्हणून सांगितले. आपण पाहिलं महाराष्ट्रातील 2 अधिकारी मंत्री तुरुंगात गेले तरी त्यांची पदं नाही काढून घेतली गेली आणि मोठ्या मिनतीने आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. पाहण्यासारखा आहे. हा लोकशाहीचा विपरीत परिणाम म्हणायला पाहिजे. महाभारताने तर जो राजा प्रजेचे रक्षण योग्यरीतीने करू शकत नाही त्याला पिसाळलेल्या कुत्र्याला ठार करतात, त्याप्रमाणे सर्वांनी मिळून ठार मारावे असे अगदी स्पष्टपणे आदेशले आहे. पण किती त्याच्या म्हणूनचे कायदे होते. आज आपण लोकसत्ता मानित असल्यामुळे राजाला दूर करण्याचे साधन मतपेटी हेच आहे. तिचा नीटपणे उपयोग केला तर चांगली राजवट निर्माण करणे शक्य आहे. पण हेच घडत नाही. मतदाता कोणत्या ना कोणत्या लाटेबरोबर वाहत जात असतो. सुबुद्ध व्यक्ती मतदानाकडे दुर्लक्ष करते, मत देतच नाही, झोपटपट्टीत राहणे आणि तथाकथित अल्पसंख्य यांचे मतदान 90-95% होते तर एकूण मतदान प्रतिशत 55 आसपासच असते. यावरून मते न देणारा वर्ग कोणता ते सहज लक्षात येऊ शकेल. मत देणाऱ्यांचेही कर्तव्य असते याची विस्मृती झाल्याचा हा परिणाम आहे. अर्थव्यवहाराच्या संबंधी म्हणून केलेले मार्गदर्शन आजही विचारात घेण्यासारखे आहे. आजच्या अर्थव्यवहारात स्पर्धा पूर्णपणे मोकळी आणि अनियंत्रित आहे. विज्ञान, यंत्रतंत्र याच्यातील प्रगतीने आणि त्यातूनच निर्माण होणाऱ्या धनबलाने या स्पर्धेला समाजघातक स्वरूप आणून ठेवले आहे. गुंतवलेले भांडवल, उत्पादनासाठी होणारा व्यय आणि मिळणारा लाभ यात फार मोठे अंतर राहते. भांडवलाच्या मानाने लाभ पुष्कळ अधिक मिळतो. मिळणारा लाभ यंत्रतंत्राच्या स्वरूपाने गुंतून पुन्हा अधिक प्रमाणात वाढविता येतो. येथे चातुर्य असते पण ते व्यवस्थापनेचे. यामुळे सामाजिक विषमतेला शोषण आणि संघर्षाचे रूप तर प्राप्त होते. प्रगतीसाठी स्पर्धा आणि त्यासाठी संघर्ष यांच्यात पदोपदी वाढ होत जाते आणि या स्पर्धेत विजयी होणे तर ज्याच्या पाठीशी प्रचंड धनबल आहे त्याला सहज साधते. व्यवसाय केंद्रित होत जातात. नगरांची अमर्याद वाढ होते. चंगळवाद आणि उपभोक्तावाद बळावतात. खेडी ओस पडतात. लहानसहान उद्योग नष्टप्राय होऊ लागतात. छोट्या उद्योगांना बड्या उद्योगपतींच्या अधीन राहून त्यांच्या सोयीची, त्यांच्या कसोटीत उतरणारी निर्मिती करीत राहावी लागते. यंत्रापुढे वैयक्तिक कौशल्य निरुपयोगी ठरते. वस्तूचे मूल्य तिच्या गुणवत्तेवर न ठरता मागणी आणि पुरवठ्याच्या अस्थिर स्वरूपावर अवलंबून राहते आणि सर्व अर्थव्यवस्था तेजीमंदीच्या लाटावर हेलकावत राहते. सर्वसामान्य जनता यामुळे अस्वस्थ आणि भयभीत होऊन राहते. हस्तकौशल्याला, उद्योगप्रियतेला महत्त्व राहत नाही. स्वावलंबनाचा, स्वतंत्रतेचा बळी देऊन कोठे ना कोठे कोणत्या ना कोणत्या प्रकारची नोकरीच पत्करावी लागते आणि स्वतंत्र व्यवसायातील कष्टापेक्षा ती सुखाची वाटू लागते. स्वतंत्र व्यवसाय करावा, स्वावलंबी असावे याविषयी उत्साह मावळतो आणि नोकरी एके नोकरी हेच ध्येय बनून राहते. शिक्षण एका विषयाचे आणि नोकरीचे विषय मात्र दुसरा
असे घडते. याचा परिणाम सुशिक्षितांच्या बेकारीत होतो. नोकरी देणे न देणे हे संबंधित अधिकाऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असते आणि त्यामुळे तेथे भ्रष्टाचाराला उदंड वाव मिळतो. वाणिज्य वा साहित्य विषयांच्या पदवीधराला 60-70 हजार रुपये लाच देऊन बसमध्ये कंडक्टरची नोकरी मिळवणे अपरिहार्य होते. हे सर्व वर्णव्यवस्थेमध्ये उद्योग व्यवसायाचे जे विकेंद्रीकरण झाले आहे त्याकडे दुर्लक्ष करण्याचेच परिणाम होय. हा सुद्धा पाहतो आपण की डॉक्टर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले असतात, त्यावर देशाचा कित्येक लाखाचा खर्च झालेला असतो आणि ते ज्ञान त्यासाठी न वापरता तो दुसराच व्यवसाय करत असतो. हे करणं चुकीचं. जर तुम्हाला दुसराच व्यवसाय करता तर त्या डॉक्टरच्या किंवा इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला घ्यायचंच कशाला, जे तुम्हाला पुढं करायचं आहे. म्हणून तुम्ही सुरुवातीपासून तुमचं ध्येय काय ठरवून त्या दृष्टीने शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाचा उद्देश मूळ पैसा मिळवणे हा असता कामा नये. हे आम्ही लहानपणापासून मुलांच्यावर बिंबवलं पाहिजे. बघूया पुढं काय म्हणतात. वस्तूचे मूल्य, मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून ठेवणे कितपत शास्त्रीय आहे हे माझ्या लक्षात आलेलं नाही, असे वरदानंद म्हणतात. मनोवेदक प्रसिद्धकांच्या बळावर मागणी वाढवता येते आणि धनसंपत्तीच्या बळावर वस्तू गोठवून पुरवठाही रोखता येतो आणि मग वस्तूचे मूल्य अव्वाच्या वाढत जाते. अर्थव्यवस्थेतील ही कोणती शास्त्रीयता? यात भरले जातात ते सर्वसामान्य लोक. कोणत्या प्रकारची शाश्वती नसल्याने शेती परवडत नाही, नोकरी मिळत नाही आणि उद्योग उभे करता येत नाही. अशा स्थितीत तरुण वर्ग भांबावून गेल्यासारखा झाला आहे. अस्वस्थ मनाच्या या तरुणामध्ये संघर्ष पेटवून त्या तापल्या तव्यावर नेते मंडळी आपल्या पदप्रतिष्ठेची पोळी भाजून घेतात. भ्रष्टाचाराच्या बळावर विपुल संपदा गोळा करत असतात. आता मध्ये एकदा असं आलं होतं, टॅमॅटोचं इतकं उत्पन्न आणि शेतकरी वर्ग असा करत असतो की एखाद्या वर्षी एखाद्या पिकाला जास्ती भाव मिळाला की तेच पीक ते करतात. खरं म्हटलं तर जे तुमचं क्षेत्र आहे शेताचं, ते प्रत्येक क्षेत्राची त्याच्या वाटणी केली पाहिजे. अमुक एकरात एवढं हे घ्यायचं आहे, अमुक एकरात हे घ्यायचं आहे, अमुक एकरात ते घ्यायचं आहे. 4 एकर जरी असेल तर 4 एकरात एकच पीक न घेता निर्णय पद्धती गेली. समजा एका वर्षी एका पिकाला नाही दर आला तर दुसऱ्याला पीक येईल आणि त्याचं नुकसान होणार नाही. पण असं सहसा केलं जात नाही. सगळे मेंढराच्यासारखे एकच उत्पन्न करतात. माल वाढतो, भरपूर उत्पन्न येतं आणि दर मिळत नाही. मग रस्त्यावर फेकून हे करू शकतात. समजा टॅमॅटोचं उत्पन्न जादा आलेलं आहे तर त्या परिसरात टॅमॅटोपासून होणारे जे निर्णय पदार्थ आहेत त्या प्रक्रिया करणार आहेत. निदान तालुक्याला एक, जिल्ह्याला एक अशी प्रक्रिया करणारी व्यवस्था शासनाने किंवा लोकांनी मिळून एकत्र येऊन जर केली तर ती मालाला त्यांचा दर मिळेल. रस्त्यावर फेकून द्यायचे किंवा जनावराला घालायची अशी पाळी त्या शेतकऱ्यावर येणार नाही आणि इतक्या ह्यानी कष्टाने पिकवलेला माल फुकापसरी वाया घालवता येणार नाही आणि पुन्हा होत नाही. आणि मग असं दर मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणं हा प्रकार होतो, तोही होणार नाही. आता हा विषय निघाला म्हणून मला एक या 10-15 वर्षात आपण बघितलं की शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी आत्महत्या केलेल्या आपण पाहतो. 47 साली 48 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर हजारो लक्षावधी सिंधी बांधव पाकिस्तान इकडं आले. त्यांचे कारखाने होते, व्यवसाय होते. डोळ्यात एकच त्यांचे व्यवसाय काढले गेले, लुटले गेले, मारले गेले, कित्यावर अत्याचार झाले. ते बिचारे भारतात इकडं आले, हिंदुस्थानात आले. पण एकाही सिंधी त्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. अगदी 8-10 वर्षाचं पोरगंसुद्धा गोळ्या चॉकलेट विकायचं आणि व्यवसाय करायचा. थोडं मोठे धंदे केले. अगदी रस्त्यावर बसूनसुद्धा त्यांनी कापड विकून धंदा केले. हे प्रत्यक्ष मी 55-54 साली पाहिलेलं आहे की रस्त्यावर कापड विकायचे आणि नंतर ते मोठे मोठे व्यावसायिक ह्या ठिकाणी झालेले आहे. त्याचप्रमाणे हरकत नाही सांगायला की 48 साली जाळपोळीच्या काळात कित्येक ब्राह्मणांची घरी लुटली गेली, नाहीशी झाली येते, परंतु कुणीही ब्राह्मणांनी आत्महत्या केल्या नाहीत. हा जो फरक आहे तो शेतकरी का करत नाही की शेतकरी उत्पादक जसापून होईल असं न करता का त्यांना योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं असे होतं आणि ते नुकसान कारणे होतात आणि त्यांच्या आत्महत्या होतात आणि मग त्यांना मदत करा, हे करा. आता नैसर्गिक आपत्ती आली त्याला इलाज नाही. तर परवा संबंध तुमच्या विदर्भामध्ये अकोला, यवतमाळ वगैरे अतिशय उत्कृष्टे आलेली पिकं हातची गेली. अशा वेळी शासनाने मदत केलीच पाहिजे ते. परंतु मदत करत असताना सुद्धा उत्पादकांनी काही हिस्सा जो ज्यादा पैसा मिळेल तो पुढच्यासाठी शिल्लकून ठेवला पाहिजे. पण तसं होत नाही. अनुत्पादक तो खर्च केला, तो उडवून टाकला जातो आणि पुढचं भांडवलासाठी उपयोग पाहिजे असं होत नाही. असं त्याला प्रशिक्षणही दिलं जात नाही. असं जर त्याला प्रशिक्षण दिलं की समजा 100 रुपये फायदा झाला आहे तर त्यातला 25-30 रुपये पुढच्या धंद्यासाठी ठेवले पाहिजेत
ते खर्च नाही करायचे, वेळी लागतील तेव्हाच खर्च करायचे, असं जर प्रशिक्षण त्याला मिळालं तर अशी पाळी त्यांच्यावर येणार नाही असं मला वाटतं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत असलेल्या मानापणाविषयीच्या भ्रांत कल्पनेने त्या व्यवस्थेत त्याज्य आणि निंद मानण्याची परंपरा बुद्धिमत्तांच्या एका गटात आरंभ पावली आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला एकीकडे सारण्याचे प्रयत्न चार्वाक, बौद्ध, जैन, महानुभाव, लिंगायत आणि साक्षेपणे केले. शिखांनी काही प्रमाणात तसे केले. काही सुधारणावाद्यांनी टोकाची भूमिका घेऊन मुसलमानासारख्या क्रूर घातकी धर्मांधांचे आक्रमणही स्वागतार्ह मानले. त्याच कारणासाठी धूर्त आणि शोषक अशा इंग्रजांचेही स्वागत झाले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जातीचे स्वरूप येऊ लागले होते. त्यातील पुढारलेले उच्चवर्णीय मात्र या सुधारकी उपक्रमात प्रगत झाले, वाढीस लागले. ब्राह्मणासकट चारी वर्णात जाती आणि पोटजाती यांची संख्या वेगाने वाढू लागली. त्यात ब्राह्मण प्रथम आचारभ्रष्ट झाला आणि निरनिळ्या व्यवसायात शिरला. त्यातील पुष्कळांनी आपली मूळ मर्यादा ओलांडली आणि सर्व प्रकारचे उत्पादक व्यवसाय अंगीकारले, जे वस्तुतः वैश्य आणि शूद्रांचे होते. इंग्रजांनी केलेल्या बुद्धिभेदामुळे या मर्यादिक्रमाला अधिकच वेग मिळाला. ब्राह्मणातील मोठा गट आर्थिकदृष्ट्या काहीसा संपन्न झाला, सुखावला आणि त्यांच्याच गृहस्थ आणि भिक्षुक असे तट पडले. गृहस्थ स्वतःला श्रेष्ठ समजू लागला आणि भिक्षुकांची अवस्था दयनीय होऊ लागली. त्याची प्रतिष्ठा उणावली. त्याला मिळणारा मान धार्मिक कृत्यात केल्या जाणाऱ्या नमस्कारापुरताच मर्यादित झाला. काही वेळा तर त्याच्या सांगकाम्याची व्यवस्था आली. त्यांच्यातील विद्वत्तेची, पांडित्याची, परंपरेची झपाटा ओसरली आणि त्यांचे ज्ञान काही सामान्य पूजापाठादी करण्यापुरतच राहिले. पूर्वी शूद्रातिशूद्रांची, विशेषतः अतिशूद्रातील अस्पृश्यांची अवस्था फार दयनीय होती. तो सर्व समाज दैन्य दारिद्र्याने पिडलेला होता, शोषित होता असे वर्णन अलीकडे फार भडकपणे केले जाते, पण मुळामध्ये ते अतिशयोक्त आहे आणि परंपरेविरुद्ध समाजमन कलुषित व्हावे या हेतूने हे सर्व केले जात आहे. ज्याला पोटपण्याचा पुरेसा व्यवसाय नाही असा एकही गट आपल्या वर्णव्यवस्थेत वा जातीव्यवस्थेत नव्हता. वर्णसंकराला अत्यंत तिरस्करणीय मानणाऱ्या म्हणूनही अनुलोम प्रतिलोम या सर्व प्रकारच्या संकरातून निर्माण झालेल्या माणसांना एक एक समाजोपयोगी व्यवसाय धंदा नेमून दिला होता आणि ती प्रथा इंग्रजांनी धूर्त दृष्टी हिंदुस्थानात पडेपर्यंत वंशी कार्यवाहीत होती. संपत्तीचा चढउतार हा सामान्यतः सगळीकडे आढळून येत होता, पण उपाशीपोटी खंगण्या इतके दारिद्र्य कोणाच्याच वाट्यास येत नव्हते आणि तसे केविलवाणे दारिद्र्य अगदी अपवादूत होते आणि ते ब्राह्मणांच्याही वाट्यास येत असे. आपल्याला मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांची गोष्ट माहीत आहे. दामाजी पंतांनी दुष्काळ पडला, तो शासकीय कोठार होतं, ते लोकांना लुटलं वगैरे. ते राजाची त्यावेळच्या खप्पा झाली, त्यांना पकडलं, दंड केला. पण तो दंड कुणी भरला? एका महाराणी येऊन तो दंड भरलेला आहे. म्हणजे त्याची व्यवस्था, आर्थिक सुबत्ता त्याच्याकडे होती म्हणून तो भरू शकला. हे आपण लक्षातच घेत नाही. काय टीका करणारे तेही लक्षात घेत नाहीत. सोयीस्करित्या ते विसरतात आणि खोटा प्रचार करून लोकांमध्ये मिरवतात. हे सुद्धा विचार करण्यासारखे आहे. आपण त्याला ह्याचं उदाहरण देतो, ठीक आहे. ते एक त्याला वाङ्मयात एक नाव आहे, तर मी विसरलो आहे, की त्यासाठी तो धरला जातो, की त्यातून ते महत्त्व पटवून देणं त्यातला हेतू असतो. परंतु बरेचसे मागं एके ठिकाणी कुठलं वाचलं होतं, की मग ह्यातच वाचलं होतं आपण, की काही ठिकाणच्या दान दिलेल्यांची तिथं शिलालेख होते. त्या दान दिलेल्या लेखामध्ये जे हे शूद्र म्हणतो, म्हणजे सेवा करणारा उत्पादक वर्ग होता, त्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं दान दिलेली होती. म्हणजे त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली होती, त्यांना लुटलं जात नव्हतं, त्यांच्यावर अन्याय केला जात नव्हता. पण हे ब्रिटिशांना आल्यानंतर भेदनीती पाळल्यामुळं आपण तो विसरून गेलो, आपला इतिहासही विसरून गेलो, आपल्या रीतिरिवाजही विसरून गेलो आणि परक्यांच्या चुकीच्या खोट्या प्रचाराला बळी पडलो, हे दिसून येतं. तपश्चर्याच्या बळावर ब्राह्मणत्व मिळवलेल्या विश्वामित्रने दुष्काळाने त्रस्त झाल्यावर भुकेपोटी एका कुत्र्याची तंगडी मिळवली, पण ज्याच्या घरातून ती आणली तो चांडाळ होता. बघा कसं आहे. दुष्काळाने पिडलेल्या उशस्ती चाकराण्यासारख्या विद्वान ब्राह्मण उष्ट्या हुलग्यासाठीही हपापलेला होता. पण उष्टे हुलगी त्याला मिळाले ते एका इभ्याच्या, म्हणजे हत्तीची राखण करणाऱ्या शूद्राच्या घरात. या संदर्भात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 2 वेळा लक्षात घेण्यासारख्या आहेत.
सांगे शूद्राखरी अवघी, पक्वाने आहा ती बरवी, ती द्विजे केवी सेवावी. दुर्बळू जरी झाला. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधली 221 ओवी आहे. नाना चांडाळ मंदिराशी, अवचटे आलिया संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तमतया. 16 अध्यायातली 103 ओवी आहे. ब्राह्मण दरिद्र आहे, भुकेला आहे आणि शूद्राच्या घरातील चांगले अन्न उपलब्ध आहे, तरी ते अन्न कसे खाणार? अर्थात ब्राह्मण धर्माला जागून हाल असले तरी तो खाणार नाही. त्या ओळीचा अर्थ. दुसऱ्या एका ठिकाणी महाराज म्हणतात, भिक्षा मागायला निघालेला संन्यासी चांडाळच्या घरासमोर आला. घराजवळ येताच त्याला हे घर चांडाळचे समजले. मग त्यास फार संकोचाचे झाले. यातील धार्मिकतेचा भाग सोडून देऊ, कारण हा संन्यासी काही बंधने कडक असलेल्या गटातील असणार. दंडी संन्यासी असेल म्हणून तो चमकला, संकोचला. पण चांडाळचे घरी सर्वसामान्य सवर्णाप्रमाणे सुस्थितीत होते. दारिद्र्याची अवकळा असलेली मोडकी तोडकी झोपडी नव्हती. श्री ज्ञानोबा यांनी चांडाळाच्या घराला उद्देशून वापरले शब्द चांडाल मंदिर. बघा, त्या घराला चांडाल मंदिर असे नाव दिलं आहे, हे ध्यानात येण्यासारखे आहे. एक मला सुगशेवटीने 65 साली एक कथा आठवते, ती सांगून आपण हे थांबूया आजचं. एक असा ग्रहस्थ होता, अगदी सोवळं कडक पाळणारा. जंगलातून चालला होता. उन्हाची वेळ, अगदी चैत्र वैशाखाचे दिवस. उन्हाची तिरीप आणि चक्कर येऊन पडला, झाडाखाली असा पडला. तिथून जाणारा एक मोळीवेका चालला होता. त्या मोळीवेकाने बघितलं की हा चांगला आपल्या गावातला विद्वान ग्रस्त असा पडलेला आहे. काय झालं म्हणून त्याला पाणी मारलं, त्याला गेलं. मग त्याला बोलता येत नव्हतं, नुसतं हाताने खूण केला की मला काहीतरी खायला दे, खायला पाहिजे वगैरे ते म्हणून. मग त्या मोळीवेकाने आपलं डोक्याचं मुंडासं काढलं, त्यात भाकरीचं होतं, ते भाकरीचे 2 तुकडे केले त्यातले आणि त्याला ते भरवले. त्याला थोडी ताजी तावानात आली आणि थांबा आजोबा, मी पाणी घेऊन येतो, पाणी देतो तुम्हाला. तो एकदम भडकला, तुझ्या हातचं मला पाणी चालणार नाही म्हणायला लागले. त्यात मोळीवेकाला आश्चर्य वाटलं की माझ्या हातली भाकरी खाल्ली आणि ह्याला पाणी चालत नाही, हे कसं काय? त्याचं उत्तर दिलं ते महत्त्वाचं आहे, ते विचार करण्यासारखं आहे. की जोपर्यंत मला जगण्यासाठी काहीतरी पोटात जाणं गरज होतं, त्यामुळे मी तुझ्याकडची भाकरी खाल्ली, हे फार चांगलं झालं आहे, उपकार आहेत. परंतु आता मला ताकद आलेली आहे, मी इथून त्या पाणवट्यावरून जाऊन शकून पाणी पिऊ शकतो, त्यामुळे तुझं पाणी मला चालत नाही आहे. तू काय मोळीविका आहेस म्हणून तुझ्याकडचं पाणी चालत नाही, असा माझा सांगण्याचा उद्देश नाही. हा सुद्धा विचार करण्यासारखा भाग आहे. या दृष्टीने आपण जर विचार केला तर या कितीतरी गोष्टींचा आपल्याला चांगला बोध होऊ शकेल असं वाटतं. एवढे सांगून मी या ठिकाणी आजच्या ह्या मनुस्मृती वाचनाला विराम देतो. कल्याणकरी म्हणूया आणि आजच्या ह्या मनुस्मृती अभिवाचनाला विराम देऊया. कल्याणकरी राम राया देवराया, कल्याणकरी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याणकरी राम राया देवराया, कल्याणकरी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याणकरी राम राया देवराया, कल्याणकरी राम राया. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा, कल्याणकरी राम राया देवराया, कल्याणकरी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याणकरी राम राया देवराया, कल्याणकरी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याणकरी राम राया देवराया, कल्याणकरी राम राया.
दासवणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी रामराया देवराया कल्याण करी रामराया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया देवराया कल्याण करी रामराया जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम।